शेतकरी बंधूंनो, यंदा मान्सून लवकर आला, पाऊसही चांगला पडला, त्यामुळे साहजिकच आपली पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण पेरणी करताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे, कारण या गोष्टीवर आपला पूर्ण खरीप हंगाम अवलंबून आहे. आपण या गोष्टीत थोडीही चूक केली तर हंगाम हातचा जाण्याची वेळही आपल्यावर येऊ शकते. ती गोष्ट म्हणजे बियाणे निवड आणि प्रक्रिया. बियाणे निवड योग्य असेल आणि त्यावर योग्य रीतीनं पेरणीपूर्व प्रक्रिया केली तर आपण अर्धा हंगाम जिंकला म्हणून समजा. बियाणं निवडताना किंवा खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ते समजून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, बियाणं नेहमी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा, कारण आपला पूर्ण हंगाम हा बियाण्याच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाण्यापासून आपल्याला फळं अजून रसाळ गोमटी आणि टणक भरलेली आणि उच्च गुणवत्तेची हवी असेल तर बियाण्याचा जोम तेवढाच महत्त्वाचा असतो. साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग बियाण्याचा जोम आणि उगवण क्षमता कशावर अवलंबून असते बरं? तर बियाण्याचा आकार, प्रकार, हवामान, बियाण्याचं आवरण, त्यासोबतच बियाण्यामध्ये साठवलेले अन्नद्रव्य याच्यावर जोम हा अवलंबून असतो. बियाणं उगवण क्षमतेसाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस हे आवश्यक पोषक घटक आहेत. हे घटक पिकाच्या विकासात, वाढी सुरुवातीच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता ती कशी? तर नायट्रोजन हे क्लोरोफिल संश्लेषण आणि एकूण वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे. तर फॉस्फरस ऊर्जा हस्तांतरण, पेशी विभाजन आणि मुळांच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर सुरुवातीच्या टप्प्यात पिकाची सुरुवात जोमदार झाली की पुढे फायदा होतोच. आपण अनेकदा म्हणतो बियाण्याचा जोम चांगला आहे, म्हणजे बियाण्याचा जोम हा बियाण्याचं एकूण आरोग्य आणि ताकदीचा मोजमाप आहे, ज्यामध्ये बियाण्याची जलद आणि एकसमान अंकुर वाढण्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीतही निरोगी रोप तयार करण्याची क्षमता समाविष्ट आहे. बियाण्याच्या गुणवत्तेचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण ते ठरवतं की बियाणं शेतात किती चांगलं काम करतील आणि चांगल्या उत्पादनात किती योगदान देतील. म्हणजेच काय? तर बियाण्याचा जोम वाढवण्यासाठी आपल्याला पेरणीच्या आधी काम करणं आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, बियाण्याचा जोम वाढवण्यासाठी तसंच योग्य उगवण क्षमतेसाठी आता खतांची बीज प्रक्रियाही शक्य आहे. होय, इफ्को नॅनो DAP मुळे हे शक्य झालंय. आता तुम्ही म्हणाल, खतं तर आपण पेरणीच्या वेळी देतोच की, मग खतांची बीज प्रक्रिया का करायची? तर त्याचे खूप मोठे फायदे आहेत. इफ्को नॅनो DAP पोषक तत्वांचे शोषण सुधारून पाण्याचं शोषण वाढवतं, त्यामुळं पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होते. महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणीय तणांना बियाण्यांचा प्रतिकार वाढवतं आणि बियाण्यांची उगवण क्षमता वाढवण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडतं. इफ्को नॅनो DAP बीज प्रक्रियेचे फायदे नेमके काय आहेत? तर ते आता आपण समजून घेऊयात. पहिला फायदा म्हणजे पोषण तत्वांचं चांगलं शोषण. इफ्को नॅनो DAP त्यांच्या लहानकण आकारामुळे त्यांचा पृष्ठभाग मोठा असतो, त्यामुळे ते बियाण्याच्या आवरणात खोलवर प्रवेश करू शकतात. या वाढलेल्या पृष्ठभागामुळे पोषक तत्वांचे, विशेषतः नायट्रोजन आणि फॉस्फरस यासारख्या आवश्यक घटकांचे चांगले शोषण होण्यास मदत होते. त्यामुळे रोपांच्या सुरुवातीच्या विकासासाठी मदत होते. त्यामुळे पोषक तत्वांच्या वापराची कार्यक्षमता देखील सुधारू शकते. म्हणजेच काय? तर पीक प्रत्येक खतांच्या वापरातून पोषक तत्व अधिक मिळू शकतात. दुसरा फायदा म्हणजे पाण्याचं शोषण वाढवून उगवणीसाठी मदत. इफ्को नॅनो DAP बियाण्यांना जास्त पाणी शोषण्यास मदत करू शकतात, जे उगवणीसाठी आवश्यक आहेत. पाण्याचं शोषण वाढवून ते बियाण्यांना पाण्याच्या ताणावर आणि उगवण रोखणाऱ्या इतर पर्यावरणीय घटकांवर मात करण्यास मदत करू शकतात. या सुधारित पाण्याच्या उपलब्धतेमुळे बियाणं जलद आणि अधिक समान रीतीनं अंकुरण्यास मदत होऊ शकते. तिसरा फायदा म्हणजे पर्यावरणीय ताणांना प्रतिकार वाढतो. इफ्को नॅनो DAP बियाण्यांची क्षारता आणि इतर अजैविक ताणांसह विविध ताणांना प्रतिकारक शक्ती वाढवू शकतात. पोषक तत्वांचे शोषण आणि पाणी शोषण सुधारून बियाण्यांना कठोर पर्यावरणीय परिस्थितीचा सामना करण्यास मदत होऊ शकते. तसंच यशस्वी उगवण होण्याची शक्यता वाढू शकते. काही नॅनो खतांमध्ये संरक्षणात्मक गुणधर्म देखील असतात. जमिनीतील जड धातूंचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी क्षमता हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. चौथा फायदा म्हणजे बियाणं उगवण प्रक्रिया वाढू शकतं. इफ्को नॅनो DAP विशेषतः बियाणं नॅनो प्रायमिंगमध्ये वापरली जाणाऱ्या खतांमुळे अमायलेज क्रियाकलाप आणि
स्टार्च चयापचय वाढवून बियाणं उगवण उत्तेजित करू शकतात। अमायलेज हे एक एन्झाईम आहे जे स्टार्चचं विघटन करतं आणि वाढत्या गर्भासाठी ऊर्जा प्रदान करतं। स्टार्च चयापचय वाढवून नॅनो प्रायमिंगमुळे बियाणं जलद आणि अधिक प्रभावीपणे अंकुरण्यास मदत होऊ शकते। थोडक्यात इफ्को नॅनो DAP पोषक तत्वांचं शोषण, पाणी शोषण आणि पर्यावरणीय ताणांना प्रतिकार वाढवून बियाणं उगवण क्षमता सुधारण्यासाठी मदत करतात। त्यामुळे शेवटी निरोगी आणि अधिक जोमदार रोपं तयार होतात।